98 वर्ष जगली ती मायमाऊली. कंठात सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या. 50,000च्या जवळपास गाणे गायले असेल. अशी भाषा नाही की त्या भाषेत गाणं गायलं नाही. कोणीही पसायदान म्हणू द्या, पण लता दिदींच्या मुखातलं जे पसायदान आहे तेव्हापासून त्या पसायदानाला न्याय मिळाला. महाराज काय मिळाला? न्याय मिळाला. त्या ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त आणि फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती? एक दिवस. आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. काय स्टेटस आहे आपलं? ननू, टायमावर चहा भेटत नाही आपल्याला घरी ना. आपलं काय लोक स्टेटस ठेवतील मला तर काही कळत नाही. तुम्ही त्या गिनतीत नाहीच, त्याच्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका. विश्वात एक नंबरचं राम मंदिर बांधलंय या देशातल्या देशवासियांनी. विश्वातील एक नंबरचा. तुम्ही अयोध्येला जर नसेल गेले एकदा जाऊन. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला, अयोध्या पायाच्या अगोदर मरूच नका मायाव. तसं जर मारसाल तर कावळा शिवणार नाही बरं तुम्हाला. तुमच्या नवऱ्याला सांगा की भाऊ मला एकदा मारायच्या अगोदर मला कानातलं नको, नाकातलं नको, मला साडी नको, चोळी नको, मला फक्त एकदा अयोध्येला जाऊन येऊ द्या. गोड आहे ना? आणि काय त्याच्या मंदिराला जायचं? अयोध्येचं मंदिर बांधण्यासाठी जे प्रमुख 10 इंजिनियर होते त्यातले 8 इंजिनियर महाराष्ट्रातले होते. याचा सार्थ अभिमान असला पाहिजे आपल्याला. अयोध्येच्या मंदिराला जेवढं सागवण लागलं तेवढं सागवण सुद्धा महाराष्ट्रातून गेलं. याचा सुद्धा आपल्याला महाराष्ट्रीय लोकांना अभिमान असला पाहिजे. ट्रस्टीमध्ये सगळ्यात सुंदर पद कोणतं असतं? अध्यक्षाचं असतं का सचिवाचं? हा, ट्रस्टीमध्ये सर्वात महत्वाचं पद कोणाचं असतं? सचिवाचं. आणि राम मंदिराचे सचिव गोविंदगिरीजी महाराज हे सुद्धा माझ्या महाराष्ट्रातले. याचा मला सार्थ अभिमान आहे. गेलं पाहिजे एकदा जाऊन या. खूप सुंदर आहे.